नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा या 7 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जज आनंदीला सांगतात की मिस आनंदी वर्तक बोला काहीतरी. तर आनंदी सांगू लागते की साडी हे आपला पारंपरिक चालत आलेला पहिराव, कधी भरजरी, कधी मखमली, तर कधी सुकी धाग्यांची विण. पण इतकीच ओळख आहे का साडीची? कधी साडीचा पदर मागे धरून फिरणारी एक आईची छोटीशी मुलगी, तर कधी पावसात उन्हात त्याच लेकराला त्या साडीच्या पदराखाली झाकून नेणारी ती आई आठवते. आणि आजीने आपल्या नातवासाठी बांधलेली ती झोळी मला आठवते. आनंदी म्हणते की मला तर असे वाटते की साडी म्हणजे स्त्रीचं एक मनाचं प्रतिबिंब आहे. त्या स्त्रीच्या मनातील प्रेमाने भरलेल्या सर्व रंगाची उधळण असणारी, पिढ्यानपिढ्या आपल्या सोबत असणाऱ्या आठवणी आणि रूढी परंपरा घेऊन चालत आलेली. ती कालही आपल्या सोबत होती आणि इथून पुढे आपल्या सोबत असणारी. ती कधीही थकत नाही, अगदी एखाद्या आईसारखी, असे बोलून आनंदी आपल्या आईकडे बघत असते आणि पुढे म्हणते की ती जर जुनी झाली तर तिची गोदडी होते आणि ती बाळाचं एखादं दुपटं बनते आणि शेवटपर्यंत ती आपली साथ देते. कोणीतरी असे म्हटलेले आहे की साडी म्हणजे नुसते फक्त एक वस्त्र नाही, तर आपल्या संस्कृतीचं एक अंग आहे, ज्यात प्रेमाचा ओलावा, आनंदाचे रंग, विश्वासाची चमक आणि आशेचा किरण असं साडीमध्ये आपलं प्रतीक असते. तर सार्थक खूप इम्प्रेस होऊन आनंदीकडे बघत असतो. आनंदी पुढे म्हणते की साडी विणणं जशी एक कला आहे, तसं नाती जपणं सुद्धा एक असं साधन आहे. हे साडी विणताना सर्व काही समजलं आणि जसजशी मी साडी विणत जात होते तसतसे मला कळत होते की या धाग्यामागचं सार काय आहे. सासरी जाताने आई आपल्या मुलीला एक माहेरची साडी देते आणि त्या साडीसोबत ती मुलगी माहेरच्या आठवणी तिच्या सोबत घेऊन जाते. तेव्हा त्या धाग्यात घट्ट धरणारी धागे बनतात आणि ती सासरी गेल्यानंतर तिला नात्याची ती घट्ट विण तयार होते. आणि जेव्हा ती मुलगी एकटी पडते तेव्हा तिला आपल्या आईची खूप आठवण येत असते. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते. तेव्हा ती मुलगी खूप रडत असते आणि तेव्हा तिची आई तिच्याजवळ नसते, मात्र ती साडी आपल्याजवळ असते आणि त्या साडीला घट्ट आवळून ती मुलगी खूप रडत असते, कारण त्या साडीला त्या आईचा स्पर्श आणि गंध हा लागलेला असतो. आणि या संसाराच्या गाड्यामध्ये आपल्या आईची ती साडीचीच ऊब आपल्याजवळ धरून ठेवत असतात आणि संसाराचा गाडा त्या ओढत असतात. तेव्हा आनंदी पुढे सांगू लागते की मला असे वाटते की ही साडी म्हणजे नात्यांची गुंफण आहे. तेव्हा आनंदी आपल्या साडीमध्ये काय असे महत्त्व आणि काय असते म्हणजे एक गायीचे चित्र असल्याचं ती सर्वांना सांगते. आनंदी आपले साडीतील ते गाय आणि वासराचे चित्र दाखवून म्हणते की गाय आणि वासरू हे आनंदाचे, प्रेमाचे प्रतीक आणि हे फक्त एक आई आणि मुलगीच समजू शकते. आई आणि मुलीचे जसे एकमेकावर प्रेम असते, तर आनंदीच्या डोळ्यात पाणी येत असते आणि आनंदीच्या आईच्या डोळ्यात सुद्धा. आनंदी सर्वांसमोर म्हणते की ही साडी मी माझ्या आईला डेडिकेट करते. तर ते ऐकून आनंदीच्या आईच्या, अण्णांच्या आणि सर्वांच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू येत असतात. तेव्हा आनंदी पुढे म्हणत असते की ही साडी मी फक्त बनवू शकले की माझ्या वडिलांच्या विश्वासाने आणि प्रेमाने. आनंदी पुढे म्हणते की मी आज या मंचावर पोहोचू शकले त्यामागे फक्त एकच शक्ती आहे, ते म्हणजे माझे वडील, माझे अण्णा. आनंदी म्हणते की हात जोडून आता मला फक्त इतकेच सांगायचे होते. तर सर्वजण आनंदीच्या या उत्तराने खूप असे आश्चर्यचकित होतात आणि सर्वजण उठून आनंदीसाठी टाळ्यांचा जयघोष करतात. आनंदीला सुद्धा खूप आनंद होतो आणि सार्थकला सुद्धा. त्यानंतर इकडे सुद्धा किचनमध्ये असते आणि आकांक्षा येते आणि आई रुंदा काकूचं हे नाटक कायम असतं. सार्थक दादाने नाशिकमध्ये इतकी मोठी कॉम्पिटिशन ठेवून ही स्पर्धा ठेवली आणि आपण नाही जायचे, कसे वाटते आई तुला? सुधा म्हणते की बाळा तू जा ना. तर लगेच आकांक्षा म्हणते की नाही आई, मी तुला सोडून कशी जाणार? तेथे गेल्यानंतर दादा मला विचारेन की आई का आली नाही. आकांक्षा म्हणते की रुंदा काकू मुद्दाम हे सर्व नाटक करते. सुधा म्हणते की ती मुद्दाम सर्व का करेल ग? तर लगेच आकांक्षा म्हणते की कारण तिला दादाचं सुख हे पगवत नाही. तर सुधा म्हणते की आकांक्षा बाद झाले, तू तर आत्ता जन्माला आली, त्यामुळे रुंदा काकूविषयी काही बोलू नको. आम्ही कायम एकमेकींची साथ देत सोबत आलो आणि तिने सुद्धा माझी कायम साथ दिली, त्यामुळे आता तू काही शब्द एक तिच्याविषयी बोलू नको, असं सुद्धा आकांक्षाला म्हणते. त्यानंतर इकडे सर्व स्पर्धक आणि आनंदी आतमध्ये येते. तर रेश्मा सुद्धा आनंदी मागे येते आणि काय अशी छान बोललीस ग तू, पण त्यांनी तुला तो प्रश्न विचारलाच नव्हता. त्यांनी तुला साडीच्या रंगाबद्दल आणि महत्त्वाबद्दल विचारले होते आणि
काय इमोशनल अशी बकवास केली, तुला वाटलं की रडल्याने सिंपत्ती मिळेल, पण तसं काही होणार नाही. त्यांनी फक्त 4च नाव हे सिलेक्ट केली आणि त्या 4पैकी कोण असणार हे तुला चांगलेच माहिती आहे. आणि तू तर मला म्हटली होती की जिंकून दाखवील, तर आता काय होणार हे तुला चांगलेच माहिती आहे. तर असे बोलून रेश्मा निघून जाते. तेवढ्यात तिथे शकू आलेली असते आणि शकू आनंदीला म्हणते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि त्या भूताचं तर अजिबात नको. आनंदी म्हणते की मी कशाला तिचं टेन्शन घेऊ, मला माहिती आहे की ती मला मुद्दाम बोलत असते आणि त्या 5 स्पर्धकांपैकी माझं नाव निवडणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आनंदी आणि शकू खुश होतात. तेव्हा सर्वजण पुन्हा स्टेजवर येतात आणि रिझल्ट ऐकण्याची वेळ येते. सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात आणि सर्व जज आणि सर्व स्पर्धक हे स्टेजवर आलेले असतात आणि ऑर्गनाइज हा सर्वांना रिझल्ट सांगण्याची विनंती करतो. सर्वजण आनंदाने त्या क्षणाची वाट बघत असतात आणि टाळ्यांचा जयघोष चालू असतो. तर जज हे 4थ्या आणि 3ऱ्या 2ऱ्या क्रमांकांची नावे घेतात. तर आनंदी म्हणते की मला 4थं सुद्धा पारितोषिक नाही मिळाले म्हणून ती दुःखी होते. तर लगेच तेव्हा जज हे पहिल्या पारितोषिक जिला मिळालेले आहे तिचे नाव घेतात की मिस आनंदी वर्तक. तर ते ऐकून सर्वांना इतका आश्चर्याचा धक्का बसतो आणि सर्वजण इतके आनंदी होतात की कुणाला कशाचेच भान राहत नाही. सार्थक सुद्धा जोरजोराने टाळ्या वाजू लागतो आणि आनंदीला सुद्धा खूप असा आनंद होतो. अण्णा आणि आनंदीची आई एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. तर अण्णा खूप अशा शिट्ट्या वाजून जोरजोराने नाचू सुद्धा लागतात. तेव्हा सार्थक आपल्या हाताने मिस आनंदीला 21 लाखाचे पारितोषिक आणि एक मस्त अशी ट्रॉफी देतो. तर आनंदी खूप खुश होऊन सार्थकडे बघत असते. सार्थक सुद्धा इतका आनंदी झालेला असतो आणि तो आनंदीला म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही फक्त तुमच्या नावासारखे वागा, हे पारितोषिक तुम्हालाच मिळेल. तर आनंदी खुश होऊन सार्थकडे बघत असते आणि सर्वांना इतका आनंद झालेला असतो. मात्र रेश्मा आणि केदार यांचा खूप असा जळफळाट. तर आनंदीने आज चक्क ते 21 लाखाचे पारितोषिक मिळवलेले असते. सर्वजण खूप खुश असतात. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये सर्वजण आनंदीचे कौतुक करत असतात. रेश्माचा मात्र जळफळाट झालेला असतो आणि ती आपल्या स्पर्धकावर चिडत असते. त्यानंतर इकडे सार्थकच्या घरी सांगतात की आजचा जो काही कार्यक्रम झाला त्याची विजेता म्हणून आनंदी वर्तकचा फोटो दाखवतात. तर सार्थकच्या बाबाने हे सर्वांसमोर सांगितलेले असते आणि तो फोटो बघून बाबा म्हणतात की हीच मुलगी ती गोंडेवाली मुलगी. तर सार्थक बाबांकडे बघत असतो. तर आता काय असे सत्य दवडलेले असणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.